श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. नक्कीच श्रवण करूया. हुशार शेतकरी. प्रत्येक जण विचार करत असतो. विचार करून काम केलं तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आपण काम करत असताना विचारपूर्वक करत नाही. आणि जेव्हा आपण काम करत असताना एखादं नियोजन केलं नाही आणि जरी नियोजन केलं तरी त्या नियोजनाप्रमाणे जर आपण काम केलं नाही तर शेवटी विचार करावाच लागतो. कसा भाग दिलेला आहे. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला प्राणी पाळण्याचा खूप छंद होता. त्याच्याकडे शेळी, मेंढी, वाघ, गाय अशा अनेक प्रकारचे खूप प्राणी पाहायला मिळायचे. शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जायचा. वाघ, शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत. कारण वाघाला प्रत्यक्षपणे बघा भाग कसा दिलेला आहे. वाघ आणि शेळी दोघांनाही भीती. कारण का एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जायचा. मध्ये गेल्यावरती तो शेळीसाठी एक गवताची पेंडी तयार करतो व खूप पाऊस चालू होतो. त्याला घरी येताना प्रत्यक्षपणे वेळ लागतो, परंतु त्याला नदी पार करून यावं लागत होतं. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या नदीला खूप पूर आला आणि त्याचप्रमाणे शेतकरी शेळी आणि वाघ आणि गवताची पेंडी घेऊन नदी किनारी आला. काही सुचत नाहीये. आता ही नदी पार कशी करायची, काय करावं असा मनामध्ये विचार करू लागला. 15 मिनिटं होऊन गेली. अर्धा तास होऊन गेला. 1 तास विचारांमध्ये अडकला. तो मदत होईल का ते पाहू लागला. कोणीही सोबतीला नव्हतं. किनारी त्याला एक नाव दिसते. तो त्या नावेजवळ जातो. एका वेळेस 2 जणांना घेऊन जाईल या अवस्थेत होता. आता विचार करा. शेतकऱ्यापुढे प्रश्न पडला की आपण यांना नदी किनारी कसं घेऊन जायचं. कारण एका वेळेस 2 जणांनाच घेऊन जायचंय. शेतकरी विचार करतो. आपण जर पहिल्यांदा गवताची पेंडी घेऊन गेलो तर वाघ शेळीला खाऊन टाकेल व वाघाला घेऊन गेलो तर शेळी गवत खाऊन टाकेल. असा प्रश्न मनामध्ये येऊन उभा राहिला. आता काय करायचं विचार करतो आणि नावेमध्ये शेळीला घेऊन दुसऱ्या टोकाला सोडून येतो. वाघाला घेतो आणि दुसऱ्या टोकावर सोडून येतो. आता तो आधी आपल्या सोबत परत या टोकावर घेऊन येतो व गवताला घेऊन जातो. परत तो वापस येतो व शेळीला घेऊन जातो.
अशी करून तो नदी सुखरूपपणे पार करतो. विचार करा. म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी नियोजन करणं का गरजेचं आहे? जर गवताला बघा, प्रत्यक्षपणे शेळीला नेलं असतं, ते शेळीने गवत खाल्लं असतं. गवताची पेंडी नेली असती तर वाघाने शेळीला खाल्लं असतं. मग अशा वेळी करायचं का? मनामध्ये प्रश्न येऊन उभा राहिला होता. मग त्याचप्रमाणे शेतकरी विचार करता करता त्याच्या मनामध्ये प्रत्यक्षपणे युक्ती महत्वाची आहे. कारण त्याने त्या टोकाला एका बाजूला शेळीला ठेवलं आणि दुसऱ्या टोकाला प्रत्यक्षपणे वाघाला ठेवलं. आणि नंतर गवताची पेंडी घेऊन तो परत दोघांना घेऊन नदी पार करून आला की नाही? म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक कार्यासाठी नियोजनाची गरज आहे. कोणत्या वेळेला कार्य करायचंय, ते काम कसं पूर्ण होईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. कारण अशक्य गोष्ट शक्य होण्यासाठी आपल्याला संयम असणं खूप गरजेचं आहे. आपण आपला संपूर्णपणे वेळ घालवत असतो, परंतु त्या कामाचं महत्त्व जाणून घेत नाही. ते काम पूर्ण कसं होईल हे आपल्याला कळत नाही. आपण फक्त त्या कामासाठी तत्पर राहतो, परंतु आपल्याला ध्येय कळत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून भाग कसा दिलेला होता? शेतकरी. हुशार शेतकरीचं वर्णन, हुशार शेतकरीचं महत्त्व या बोधातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. कारण ज्यावेळी संकट असतात ना, प्रसंग ओढवतात ना, त्यावेळी आपल्यालाच त्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात. आपण शाळेमध्ये असायचो, अभ्यास करायचो, आपल्याला माहिती होतं की याच पुस्तकातून प्रश्न आहेत, तेच विचारले जातील. परंतु आयुष्यातले संकट, आयुष्यातले प्रश्न हे पुस्तकातले नसतात ना. म्हणून नियोजन करणं का गरजेचं आहे? बाहेर जाताना बघा, प्रत्यक्षपणे आपल्यावर कोणता प्रसंग येणार आहे ते आपल्याला सांगून येणार नाहीये. त्यासाठी सावध असणं खूप गरजेचं आहे. कुठे चातुर्यपणा आपल्यामध्ये असला पाहिजे, कुठे युक्ती, कुठे बुद्धी, कुठे आपलं मन उत्तमच असलं पाहिजे. युक्ती आणि बुद्धीचा वापर बघा का भाग सांगितला. जर विचार करून काम केले तर त्या कामामध्ये पुढे अडथळे येणार नाही, कुठलीही अडचण भासणार नाही. परंतु जर विचारच केला नाही, फक्त काम करत गेलो, पण त्या कामामध्ये आपल्याला त्या कामाचं महत्त्व समजणार नाही आणि आपल्याला ती सोपी वाटणारी गोष्ट सुद्धा कठीण होऊन बसेल. मग आपण विचार करतो, अरे हे माझ्या हातून होणारं कार्य का बरं झालं नाही? आपण त्या कामानिमित्त दुसऱ्यांवरती जिम्मेदारी सोपवली गेली आणि तो मित्र आपल्याला बघा प्रत्यक्षपणे हुलकावून, दगा देऊन निघून गेला. आपण विचार करत बसलो, अरे हे काम मी या मित्रावर सोपवलं होतं आणि तोच मित्र आलेला नाहीये. बघा, म्हणजे आपण दुसऱ्यांच्या भरोशावर, दुसऱ्यांवर जबाबदारी टाकून आपण मोकळा होतो. परंतु जर एखाद्या कामामध्ये जर नियोजन नसेल तर शेवटी विचार करायची बारी येते. म्हणून कोणते विचार असावेत? चांगले विचार का आपल्या मनामध्ये असावेत? आणि नियोजन जर केलं तर ते काम आपल्या नक्कीच पार पाडता येईल.
म्हणून विचार करून काम केलं तर कुठलीही गोष्ट, कोणतीच गोष्ट अशक्य नाही. जय जय रघुवीर समर्थ.